कीर्तन 24वे पंचपदी अनुक्रम. कीर्तनाचा अभंग. सद्गुरु वाचुने संसारी तारक, नसेचे निष्टंक आन कोणी. इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणे, संशयाची श्रेणी छेदितीना. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, पुरविती आरती शिष्याची या. वंचना करीती जनदुष्ट नष्ट, मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ते. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेने साधना सान काही. सद्गुरु वाचुनी संसारी तारक, नसेची निष्टंक आन कोणी. इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करुणे, संशयाची श्रेणी छेदितीना. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, पुरविती आरती शिष्याची या. वंचना करीती जन दुष्ट नष्ट, मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ते. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेने साधनास आन काही. या अभंगात श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या संसाराचे म्हणजे जन्म मरणाचे दुःख नाहीसे करण्यास एका सद्गुरू वाचून दुसरे कोणी समर्थ नाही, असे मी निश्चयाने सांगतो. इंद्र चंद्र ब्रह्मदेव हे देखील संशय काढू शकणार नाहीत. ते संशय एक सद्गुरूच काढतील. सद्गुरूची मूर्ती ही एक उघडे सगुण परब्रह्म आहे. त्यांच्या वाचून शिष्याची इच्छा कोणी पूर्ण करणार नाही. दुष्ट नष्ट जन हे सद्गुरूचा धिक्कार म्हणजे निंदा करतात, परंतु मोठे मोठे म्हणजे रामकृष्णादी देव ब्रह्मदेवासारखे सुद्धा सद्गुरूला वंदन करतात व त्यांचे आभार मानतात. म्हणून श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणते की मी एक सद्गुरूचे दास्य करतो, मला दुसऱ्या साधनांची गरज नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जन्ममरणाचे दुःख नाहीसे करण्याकरिता परमार्थाला मुख्य अनुबंध चतुष्टयी पाहिजे. अनुबंध चतुष्टयी वाचून परमार्थ निष्फळ आहे. अनुबंध चतुष्टयी म्हणजे विषय संबंध प्रयोजन व अधिकार. विषय म्हणजे जीव ब्रह्म कसा, संबंध साध्य साधक भाव, प्रयोजन. अनुबंध चतुष्टयी म्हणजे विषय संबंध प्रयोजन व अधिकार. विषय जीव ब्रह्म कसा, संबंध साध्य साधक भाव, प्रयोजन दुःख निवर्त करून सुखाची प्राप्ती करून घेणे, अधिकार साधन चतुष्टय संपन्न वैराग्ययुक्त इच्छा वगैरे. मी कोण, देह कोण व बंधन कशाने लागले आहे याचा मुमुक्षांनी विचार करावा व यापैकी कोणतीच सोय लागली नाही म्हणजे जिज्ञासू धर्माने पूर्वीच्या संतांकडे दृष्टी करावी. ज्ञानेश्वर महाराजांना असे आढळून आले की सद्गुरू वाचून ही सोय इतर कोणी लावू शकणार नाही, म्हणून ते सद्गुरूला शरण गेले. माझ्या ठिकाणी कोणकोणते संशय भरले आहे याचा त्यांनी पहिल्याने तपास केला. मी जीव किंवा देह किंवा आत्मा आहे हे मला समजेना. दुसरे असे की तीर्थ व्रत दान नेम धर्म उपासना हेही केल्याने समाधान मिळेना व संशय जाईनात. संशयाहुने थोर अनेक पापणा ही घोर, ही विनाशाची वाघूर प्राणी असे. येथ एक नवलावो, जो जो की जे तरणो पावो, तो तो अपावो होय ते ऐक. एक स्वयंबुद्धीच्या बाही, रिगाले तयांची शुद्धीची नाही. एक जाणिवेचे डोही, गर्वेची गिळिले. एकी वेदत्रयाची या सांगडी, घेतल्या अहमभावाची या धोंडी. ते मदमानाच्या तोंडी सगळेची गेले. एकी मोक्षी लागावयाची या आशा, केला कर्मबाह्यांचा भरवसा. परिते पडले वळसा, विधी निषेधांच्या. जेथ वैराग्याची नाव न रिगे, विवेकाचा तागा न लगे. वरी काही तरो ये योगे, तरी विपायतो. असे सर्व प्रकारच्या संशयाने चित्त भरले आहे व स्वबुद्धीच्या जोरावर या जन्ममरणाच्या दुःखातून तरू म्हणशील तर ते अपायालाच कारणीभूत होतील. आम्हाला या जन्ममरणाचा महारोग लागला आहे. अनेक योनींमध्ये आम्हाला जावे लागते व जन्ममरणाची संकटे सोसावी लागतात. जरी अपथ्यशिळा व्याधी, कडे साधूची दुर्जनाची बुद्धी, असे सर्व प्रकारच्या संशयाने चित्त भरले आहे व स्वबुद्धीच्या जोरावर या जन्ममरणाच्या दुःखातून तरू म्हणशील तर ते अपायालाच कारणीभूत होतील. आम्हाला या जन्ममरणाचा महारोग लागला आहे. अनेक योनींमध्ये आम्हाला जावे लागते व जन्ममरणाची संकटे सोसावी लागतात.
जरी अपथ्यशिळा व्याधी कळे साधूसी दुर्जनाची बुद्धी की रांगी सांडी सिद्धी आली संते. ज्ञानेश्वरी. मोठी व्याधी आहे व जर कुपथ्य केले तर मनुष्य जगेल का? देहबुद्धी धरून जो जो परमार्थ केला जातो तो तो कुपथ्यच होय. मी देह म्हणता ब्रह्म हत्या कोटी येऊन्या पाठी थापटे ती. मी कोण, कोणता परमार्थ करून मला काय मिळवायचे आहे, कोण देव व त्याच्यापासून काय मागून घ्यावे याचीच बुद्धी नाही. हे ज्ञान सर्व संशययुक्त आहे. इंद्र चंद्र व ब्रह्मदेव हे देखील संशय काढू शकणार नाहीत, परंतु हे सर्व संशय एक सद्गुरूच काढतील असे ज्ञानेश्वर महाराज निश्चयाने सांगतात. जीव शिव बुद्धी व मन ह्या सर्व अंतकरणातील वस्तू आहेत. आम्हाला आधी जीव ही वस्तू जाणण्याची आवश्यकता आहे. म्हणून म्हटले आहे की आत्मज्ञान विना पार्थ सर्व कर्म निरर्थकम. आपण जीव वस्तू आहोत याचे ज्ञान अगोदर आले पाहिजे. एकनाथ महाराज आपल्या श्रीगुरूला म्हणतात, तुम्ही ब्रह्म दावाल कृपेने परी ते देखावे कवने. मी देखावे तरी आपणा तेनेने मी कोण म्हणोने. मी जीव किंवा शिव उभया माझी मी न जाणे सोय. म्हणोनी मज दावा निश्चय जे मी कोण असे. म्हणोनी मजला आधी जाणवा मग मी पडली या ठावा. मीच देखना जरी आघवा मग ब्रह्म पुसणे काय असे. पुसणे जरी मी कोण कोणाचा कोठोनी आलो कोठे जायाचा. निश्चय बरवा सांगावा साचा कृपा करुणी स्वामीनाथा. म्हणून मला माझे ज्ञान होण्याकरिता सद्गुरूंची अपेक्षा आहे. दुसऱ्या इतर साधनांनी मला ज्ञान कसे होईल? ज्ञान हे बोलल्या वाचून होणार नाही. म्हणून उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविती आरती शिष्याची या. ते सद्गुरू अंतकरणातील जीव व शिव या वस्तूंचे ज्ञान करून देणारे असे असावे. गुरुपणाची वंदती असे बहुपणे नांदती. जो करी अपरोक्ष प्राप्ती त्या ते म्हणती सद्गुरू स्वामी. मंत्रतंत्र उपदिशिते घरोघरी गुरु आहे ऐते. परी जो शिष्यासी मिळवी सद्वस्तू ते तयासी श्रीकृष्ण सद्गुरू माने. अशा सद्गुरूची लोक वंचना करून निंदा करतात, कारण की व्युत्पत्तीच्या जोरावर ते कीर्तनात सद्गुरूचं मुळीच आवश्यकता नाही असे प्रतिपादन करतात आणि ज्ञानेश्वरी भागवत अमृतानुभव इत्यादी ग्रंथांचे अवलोकन व पारायण केल्याने ज्ञान होईल असे म्हणतात. परंतु सद्गुरू कृपेच्या अपरोक्ष ज्ञाना वाचून या वर दिलेल्या ग्रंथातील रहस्य जे ब्रह्म ते अनुभवाला येणार नाही. एरवी ब्रह्मपणाची गडसे न चुकतीच पुनरावृत्तीचे वळसे. परी निवटलियाचे जैसे पोट न दुखे. म्हणून व्युत्पत्तीच्या ज्ञानाने ब्रह्म समजेल असे म्हणून बसल्यास जन्ममरण चुकणार नाही. करिता ज्ञानेश्वर माऊली म्हणते, थोरपणा सांडिजे येथ व्युत्पत्ती आघवी विसरिजे. जै जगा धाकुटा होईजे ते जवळीक माझे. एवढ्याकरिता व्युत्पत्तीचा अभिमान टाकून द्यावा व ज्यांना अक्षय समाधान म्हणजे मोक्ष मिळवायचं असेल त्यांनी ब्रह्मानुभवी सद्गुरूला शरण जाऊन आत्मप्राप्ती करून घ्यावे. किमर्थ करावे शास्त्रज्ञान किमर्थ करावे वृथा ध्यान. चालते बोलते ब्रह्मपूर्ण सद्गुरुचरण साधका. भागवत. याकरिता व्युत्पत्तीच्या ज्ञानाची जरुरी नाही. चालते बोलते परब्रह्म सद्गुरू आहेत. त्यांची भक्ती करून आपले संशय दूर करावे व आत्मज्ञान प्राप्ती करून घ्यावी. हा व्युत्पत्तीचा अहंकार मोठा बलवत्तर आहे. नवल अहंकाराची गोठी विशेषण लगे अज्ञाना पाठी. सज्ञानाचे ठोंबे कंठी नाना संकटी नाचवी. हा अहंकार विशेष करून ज्यांना व्युत्पत्तीचे ज्ञान आहे अशांना झुमतो, कारण त्यांना सद्गुरूची भक्ती करण्याचे नकोसे वाटते. सद्गुरूची भक्ती त्यांनी कोणाला करताना पाहिली की त्यांच्या डोक्यात तिडीक उठते. परंतु थोर थोर विभूतींनी सुद्धा सद्गुरू भक्तीच करून अपरोक्षानुभव प्राप्त करून घेतला. याची उदाहरणे पुष्कळ आहेत. श्रीरामचंद्र व श्रीकृष्ण हे आपापल्या गुरूंना शरण गेले व त्यांनी आत्मज्ञान प्राप्ती करून घेतले. राम केला ब्रह्मज्ञाने वशिष्ठ मुनी तारक. कृष्ण गुरु संदीपन ब्रह्मपूर्ण दाखविले. तुका म्हणे सद्गुरु सेवा सर्व देवा वरिष्ठ.
प्रमाण दुसरे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. श्री गुरु प्रसादे ज्ञान बोधू झालावो नव्हे ते ठाऊके पडले माय बा. मी पण माझे न देखे तुझे ज्ञानदेव म्हणे ऐसे केले श्री निवृत्ती राजे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझे हाते. ज्ञानदेव निवृत्तीसी शरण गेला लवलाही हरपली निज काया मन गेले ब्रह्मडोही. श्री गुरूंचे महिमान आकळीते के असे साधन हे जाणून मियान मन निवंत केले. प्रमाण चौथे. मी जरी नाठवी जनार्दनासी तरी तो विसरो नेदीच आपणासी हटे देतसे आठोसी अहर्निसी सर्वदा. प्रमाण पाचवे. तुका म्हणे ऐसे बाबाजीने केले आढळ बैसविले निजपदी. प्रमाण सहावे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष ओळला गहिनी प्रते. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेव सार चोजविले. प्रमाण सातवे. नामा म्हणे देव देही दाखविला उपकार केला खेचराने. ज्ञानेश्वर महाराजांनी अपरोक्ष ज्ञान झाल्यावर ते दृढ होण्याकरिता म्हणजे ज्ञानाचे विज्ञान होण्याकरिता सद्गुरूंची भक्तीच केली आहे. हेच साधन त्यांना पटले. जीव परमात्मा दोन्ही एक ऐसे जाणने ते ज्ञान देखा. ऐक्य भोगणे परमात्म सुख विज्ञान सभ्यक त्या नाम. जीव परमात्मा दोन्ही एक ऐसे जाणने ते ज्ञान देखा. ऐक्य भोगणे परमात्म सुख विज्ञान सम्यक त्या नाव. गुरुभक्ती. काया वाचा मने प्राणे जो गुरु वाचोनी आननेने तैसाची भजे अनन्यपणे गुरुभक्ती म्हणणे या नाव. उपेक्षुनिया निजमुक्ती एका जनार्दने पडिये भक्ती. त्याचेने प्रसादे भगवत प्राप्ती जाहली अहोरात्र खेळणे. नाथ भागवत. सद्गुरु सीमानी माणूसपण तो पापिष्ट जाण सर्वथा. ज्ञान होण्याकरिता ज्ञानेश्वर महाराजांनी श्री गुरूंकडून व्यतिरेकाने तत्वाचा झाडा करून ज्ञान निश्चय केला. या उपाधी माझी गुप्त चैतन्यासे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. या ज्ञानतत्वाचा त्यांनी अंगीकार केला. व्यतिरेके माझी प्राप्ती अन्वये माझी भक्ती. हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. हे ज्ञान गुरुभक्ती करून मिळविले. गुरुभक्ती हे एकच साधन आम्हाला पुरे आहे. प्रतिमा माझ्या अचेतन व्यक्ती संत सचेतन माझ्या मूर्ती भावे केल्या यांची भक्ती ते मज निश्चिती पावती. सद्गुरु कृपा नवती नवती देवाची कथा वार्ता देवासी देवपणी स्थापिता सत्य सर्वदा सद्गुरु. भागवत. म्हणून म्हणतात ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास नेने साधनास आन काही. श्री ज्ञानेश्वर महाराज हे स्वतः श्री गुरुला शरण जाऊन त्यांनी आत्मज्ञान प्राप्ती करून घेतली व आपला बोध दृढ होण्याकरिता सद्गुरूची भक्ती करून ब्रह्मरहस्य जाणले व जगाच्या तरुणोपायास्तव ज्ञानेश्वरी अमृतानुभव वगैरे ग्रंथ लिहिले. ब्रह्मानुभवी सद्गुरूंचे दास असतील त्यांना या ग्रंथाचे रहस्य कळेल. इतर आपल्या व्युत्पत्तीच्या बळावर या ग्रंथांचा अर्थ करतील व लोकरंजनास्तव कीर्तने व्याख्याने यथेष्टपणे दृष्टांताची चर्चा पुष्कळ करतील. परंतु श्री ज्ञानेश्वर महाराजांनी जे मोक्ष सुख प्राप्त करून घेतले व सद्गुरूंची भक्ती केली असता जीव कसा सुखरूप होऊन अक्षय समाधान भोगतो याचे वर्म शब्दज्ञानाला अवगत होणार नाही. तरी सद्गुरूचे अनुग्रहित अपरोक्षानुभवी शिष्यांनीच हे ग्रंथ हातात धरून त्यातील एका ओवींची गोडी घ्यावी. त्यांनाच या ग्रंथांचा भावार्थ व त्यातील रहस्य समजून येईल. इतरा टकमक म्हणून त्यांनीच म्हटले आहे. म्हणून भक्ती गायेथ सरे जाती अप्रमाण. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल.